कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तर कोकणासह राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. आज 23 एप्रिल रोजी उष्ण व दमट हवामान तसंच मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. तर बुधवारी म्हणजेच काल 22 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वारे वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. तर मध्य आणि वायव्य भारतात समुद्र सपाटीपासून 12.6 किलोमीटर उंचीवर ताशी 90 ते 110 नॉट्स वेगाने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. मराठवाड्यापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. बुधवारी म्हणजेच काल 22 एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात, विदर्भातील चंद्रपूर येथे पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपीट झाल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं. यातच अकोला येथे राज्यातील उच्चांकी 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि यवतमाळ येथे 43 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. मालेगाव, नागपूर, वर्धा, वाशिम येथे तापमानाचा पारा 42 अंशापार होता. तर कोल्हापूर जिल्ह्यातील नीचांकी 19.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 23 एप्रिल रोजी मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा आणि दुपारनंतर पावसाच्या सरींची शक्यता असल्याने तसंच सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाश, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.